प्रिलिमच्या स्ट्रॅटेजीमध्ये म्हणजे प्रामुख्यानं पाहिलं ना तर वेगवेगळ्या कालावधीची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते. 1 वर्षापूर्वी सांगितलेली स्ट्रॅटेजी वेगळी, 1 महिन्यापूर्वी सांगितलेली वेगळी आणि आता इथून पुढच्या 25 दिवसांची सांगणारी असलेली स्ट्रॅटेजी ही वेगळी असते. त्यामुळे 1 महिन्यापूर्वी जर मी तुम्हाला म्हणत असेल की लक्ष्मीकांत वाचा व्यवस्थित, तर आता मी म्हणेल की आता लक्ष्मीकांत पूर्ण वाचण्याचा काळ संपलेला आहे. आता लक्ष्मीकांत वाचायचं नाही, तर स्पेसिफिक काही चॅप्टर आहेत त्याच्यावरती फोकस करून आपण काय म्हणू सर्वाईव्ह होऊ शकतो. कारण आता तेवढा वेळ नाही आहे. आपल्याकडे वेळ किती आहे याच्यावरती अवलंबून आहे की आपण कोणते रिसोर्सेस वापरायचे आणि किती वाचन करायचं आणि प्रॅक्टिस किती करायची. 2 महिन्याचा जर जेव्हा वेळ असतो त्यावेळेस सीसॅटचे किती प्रश्नपत्रिका सोडवायला हव्यात, जीएसच्या किती प्रश्नपत्रिका सोडवायला हव्यात याची संख्या थोडी जास्त असेल. परंतु उरलेल्या 25 दिवसांमध्ये किती प्रश्नपत्रिका सोडवू असं विचाराल तर मी म्हणेल की फक्त सीसॅटच्या प्रश्नपत्रिका सोडवा. जीएसच्या प्रश्नपत्रिका मोजक्याच सोडवल्या तरी चालतील. आता या 25 दिवसामध्ये जीएसच्या कोणत्या सोडवायच्या, तर आयोगाच्या ज्या आलेल्या होत्या त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्ही करायला पाहिजे. आयोगाच्या प्रश्नपत्रिका आलेल्या त्यामध्ये प्रत्येक विषयावाईज कसे प्रश्न आलेले, कोण्या विषयावरती किती मार्क्स देण्यात आले होते, असे प्रश्न आपण चेक करायचे. पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं सीसॅट. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन यूपीएससी. यूपीएससी मध्ये नसतं ते फक्त क्वालिफाईंग नेचर असतं. एमपीएससी मध्ये क्वालिफाईंग नसल्यामुळे ते मेरिट मध्ये कॅल्क्युलेट होतं आणि त्यामुळे सीसॅट हे खूप महत्त्वाचा विषय आहे पूर्वपरीक्षेसाठी. इथून पुढचे 25 दिवस तुम्ही रोज सीसॅटला 2 तास द्यायला हवे. रोज डेली, नो एक्सक्यूज. कारण सीसॅटला 2 तास दिले तर त्यातून 12 मार्क्स भेटण्याची शक्यता असते. जीएसला 2 तास दिले तर त्यातून 1 मार्क भेटण्याची, 1 किंवा 2 मार्क्स. त्यामुळं सीसॅटला वेळ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. सीसॅट 80 क्वेश्चन, मार्क्स 200. आता ह्या 80 प्रश्नांचं विभाजन कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे कम्प्युटर नाही, कॉम्प्रिहेन्शन त्याच्यावरती असतात 50 प्रश्न म्हणजे 125 मार्क्स. उरलेलं रिझनिंग, क्वांट, ॲप्टिट्यूड आणि अदर्स. त्याच्यावरती असतात 25 प्रश्न. मार्क्स असतात 25 गुणिले 2.5 किती होतात 65.5. बरोबर. क्वांट आणि तिसरा फॅक्टर असतो प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग. याला असतात 5 प्रश्न. मार्क्स असतात 12.5. त्याला निगेटिव्ह मध्ये हा त्याचा फायदा असतो. परंतु 12.5 मार्क सहजासहजी मिळत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ऑन एन ॲव्हरेज जर काढला आपण विद्यार्थ्यांना तर 8 ते 9 मार्क पडतात. जे एक्स्ट्राऑर्डिनरी विचार करत असतात त्यांना 10 ते 11 पर्यंत. 12.5 मिळणारे खूप रेअरली असतात, शक्यतो सापडत नाही. कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की याच्यात ए मध्ये का बी मध्ये. त्याचा फायदा एवढाच आहे की हे निगेटिव्ह मध्ये जात नसतं. परंतु याचा एक तोटा आहे. तुम्ही जर मागच्या 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढून पाहिल्या तर तोटा याचा म्हणजे वेळ खाते. एक प्रश्न अर्धा पान भरून लिहिलेला असतो. ते अर्धा पान वाचायला तेवढाच वेळ लागतो जेवढा एक उतारा वाचायला लागतो. आणि त्यावर त्याचे पर्याय यांचं अनालिसिस करा. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग डिसिजन मेकिंगचा एक प्रश्न सोडवायला हो चेंज केलेले चालू आहेत तसे. त्यामुळं ह्याचा तोटा एकच असतो की ह्या वेळ खातो. हा जो भाग आहे हा पूर्ण 5 प्रश्न सोडवायला साधारण
7 ते 8 मिनिटात व्हायला पाहिजे, परंतु ऑन एन ॲव्हरेज लागतात 10 मिनिट. त्यामुळे याचे 10 मिनिटं आपण पकडून चालायचं. सीसॅट मध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर युअर कॉम्पिटिशन अगेन्स्ट द टाइम. वेळ 2 तासामध्ये सीसॅटचं टार्गेट काय असायला पाहिजे तर 80 प्रश्न वाचून होणे, 80 प्रश्नांवरती विचार करून विचार करणं झाला पाहिजे. नाही तर नुसतं वाचते पुढे पळाले काही फायदा नाही. वाचायचं कशासाठी तर विचार करण्यासाठी. विचार कशासाठी करायचा तर त्याचं उत्तर यावं म्हणून. तेवढी वेळेची त्या ठिकाणी गुंतवणूक केली, त्याचा अर्थ तिथून 2.5 मार्क भेटायला हवेत त्या प्रश्नातून. त्यामुळं हा पार्ट आणि हा पार्ट अशा 3 भागांमध्ये आपण सीसॅट पूर्णपणे डिवाइड करू शकतो. ह्या 3 पार्ट्स मधलं प्रोडक्टिव्ह, मोस्ट प्रोडक्टिव्ह, कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क देणारं, कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कमवून देणारं काय असेल तर ते आहे कॉम्प्रिहेन्शन. एक पॅसेज वाचला, 10 मिनिटं घेतले, एक पॅसेज वाचला, मार्क मिळाले 12.5 असं असतं. दुसरा पॅसेज वाचला 10 मिनिटात, मार्क मिळाले 12.5, 25 मार्क झाले की हो. इथे एक गणित सोडवायला घेतलं, वेळ लागला 6 मिनिटं, 2.5 मार्क पडतील का नाही तेही माहिती नाही. कारण त्या 6 मिनिटांमध्ये ते इक्वेशन तुमचं सॉल्व्ह होऊन बरोबर आन्सर येईल की नाही तेही महत्वाचं आहे. त्यामुळे कॉस्ट बेनिफिट रेशो जो असतो तो या ठिकाणी जास्त आहे. बेनिफिट या ठिकाणी जास्त मिळू शकतो, म्हणून आपला फोकस याच्यावरती असायला हवा, कॉम्प्रिहेन्शनवरती. आणि आता खूप सोपं झालंय कॉम्प्रिहेन्शन. मी तर म्हणजे आता स्कॉलरशिपच्या लेवलला झाले ते, की काय नाही तशी जशाच तशी ओळ दिलेली असती, एखादी रिकामी जागा ठेवलेली असती, रिकाम्या जागा भरा. पर्यायामध्ये निवड दिलेले असतात, त्यातलाच एक ऑप्शन घेऊन त्या ठिकाणी भरायचा असतो. त्यामुळे आणि तुम्ही जर जुने पेपर पाहिले 14, 15, 16 तर तेव्हाचं कॉम्प्रिहेन्शन खूप टफ होतं. आताचं कॉम्प्रिहेन्शन खूप सिम्पल आहे. कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करताना त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात. त्यातला तुम्ही जर अनालिसिस केलं तर तुम्हाला घटक सापडतील सायन्स, एन्व्हायरमेंट, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स. अजून कोणते घटक असतात? फिलॉसॉफी, अजून जनरल किंवा सोसायटी, समाजामध्ये अशी प्रथा, समाजामध्ये अशा चालीरीती वगैरे वगैरे, सोसायटी. त्यानंतर असते इंग्लिश आणि असते माय मराठी. मराठी या मागच्या 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेल्या उतार्यांचं अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात येतं की हा जो सिक्वेन्स आहे ह्या सिक्वेन्सनी पॅसेजची काठिण्य पातळी वाढत जाते, एक्सेप्शन फिलॉसॉफी. फिलॉसॉफी हा इथे यायला पाहिजे. काठिण्य पातळी समजते, डिफिकल्टी लेवल. सर्वात सोपा कोणता पॅसेज असतो? सायन्सचा. काही सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी पॅसेज न वाचताही प्रश्नाची उत्तरं लिहू शकतात. ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी, हायब्रिडिंगचा एक पॅसेज आला होता, ब्रीडिंगचा, गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी. केमिस्ट्रीचा पॅसेज आला होता, लेझरवरती पॅसेज आला होता, एन्व्हायरमेंट, पोल्युशन याच्याशी संबंधित पॅसेज आला होता. खूप सिंपल पॅसेज असतात सायन्सचे. सेकंडला एन्व्हायरमेंटचे, थर्ड पॉलिटिक्स, फोर्थ इकॉनॉमिक्स. ह्या 4 विषयांच्या उतार्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात, पैकी मार्क्स मिळू शकतात. एवढे सोपे असतात. त्यामुळे आता आपली प्रायोरिटी डिसाईड करायची, आपल्याला कोणतं अगोदर सोपं जातं ते अगोदर सोडवायचं. तुमच्या हातात प्रश्नपत्रिका पडली याचा अर्थ पहिला प्रश्न, त्यानंतर दुसरा प्रश्न, त्यानंतर असे 80 प्रश्न सोडवायचे असं नसतं. ते तुमच्या मनावर असतं. अगोदर 80वा सोडवा किंवा अगोदर 40वा सोडवा किंवा अगोदर पहिला सोडवा. मग आपण कसं ठरवायचं तर आपल्याला जो विषय सोपा जातो त्याचा उतारा अगोदर घ्यायचा. मग कळणार कसं पण हा उतारा विज्ञानाचा आहे? त्यासाठी उतार्याच्या पहिल्या 2 ओळी वाचणं गरजेचं आहे. पहिला उतारा आला समोर, 2 ओळी वाचल्या की लगेच लक्षात येतं की ह्याचा विषय काय. समाजाबद्दल लिहिलंय, राजकारणाबद्दल लिहिलंय, विज्ञानाबद्दल लिहिलंय. लगेच वरती सायन्स असं लिहून ठेवलं समजा, लगेच दुसरा उतारा पाहायचा, तो कशावरती, याच्यावरती लिहिलाय, मग पॉलिटिकल सायन्स. मग असं सगळं झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सायन्सचे उतारे अगोदर सोडवायचे, एन्व्हायरमेंटचे नंतर सोडवायचे, पॉलिटिक्सचे नंतर, इकॉनॉमिक्स नंतर आणि सर्वात शेवटी फिलॉसॉफी. इंग्लिशचा सुद्धा अगोदर सोडवा. शक्यतो इंग्लिशचा उतारा, इंग्लिश वाटत असली अवघड तरी उतारा असतो सोपा, मराठी वाटत असली सोपी तरी उतारा असतो अवघड.
कारण आता एक वाक्य वापरतो मराठीमधलं, आपल्याला हे अवघड जात असतं म्हणून ते सोपं असतं, आपल्याला हे सोपं जात असतं म्हणून ते अवघड असतं. असे मराठीचे उतारे असतात. ओके, इंग्लिशच्या उतार्याची आन्सर जे असतं ते सहज निघत असतं, परंतु मराठीच्या उतार्याचं विश्लेषण करावं लागतं, लॉजिक लावावं लागतं. ठीक आहे, तसंच असतं तत्वज्ञानावरच्या उतार्याचं सुद्धा. आता सीसॅटचा पेपर सॉल्व्ह करायचा म्हणजे त्या 50 पैकी 50 सॉल्व्ह करायचे असं नाही. 50 नाही सॉल्व्ह केले तरी चालतात, 40च करा, परंतु ते 40 मधले 35 बरोबर आले पाहिजेत. नाही ते 40 सॉल्व्ह केले आणि त्यातले 20 बरोबर आले, 20 चुकले, मग काही कामाचं नाही. ते ॲक्युरेसी ऑल्सो मॅटर्स. मग या ठिकाणी जर तुम्ही 40 सोडवले असतील तर बाकीच्या प्रश्नांमधले तुमचे सगळे सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. 25 आणि 5 ते 30, 40 आणि 30 70. 70च्या वर अटेम्प्ट हवा. 70च्या, कारण आता कट ऑफ ज्या पद्धतीने पुढे जातोय आणि ज्या पद्धतीनं सीसॅटचा पेपर येतोय, मी तर म्हणेल की आता 75च्या वरती अटेम्प्ट जायला हवा आपला. 70 ते 75च्या दरम्यान अटेम्प्ट असायला हवा, कारण पेपर सोपे येत आहेत, सर्वजण सॉल्व्ह करतायत, मग आपल्याला सुद्धा यायला हवं ते. अशा पद्धतीनं जर पॅसेज सोडवले तर सोपे जाऊ शकतात. गरजेचं नाहीये. हे बघा, प्रश्नपत्रिका सोडवण्याची किंवा अभ्यास करण्याची कोणती एक स्ट्रॅटेजी नसते, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. तुम्ही जर म्हणाल की मला ही वापरायची नाहीये, समोर ज्या सिक्वेन्सनी येईल त्या सिक्वेन्सनी जाईल, तुम्ही जाऊ शकता. ओके, इन जनरल जर तुम्हाला कोणाला सांगायचं झालं की कशा प्रकारे सोडवल्यावर चांगले मार्क्स मिळू शकतील, तर मी अशी शक्यता वर्तवली आहे. हे स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. ओके, बंधनकारक नाही. त्यानंतर येतो पार्ट हा. मी म्हणेल अगोदर ह्या पार्टकडे जा, त्यानंतर डिसिजन मेकिंग कडे जावं, जेणेकरून इथले हे प्रश्न एकदा सॉल्व्ह झाले की उरलेला जो वेळ असतो तो वेळ आपण ह्या गोष्टीसाठी देऊ शकतो. फरक कसा पडतो, एक उदाहरण घ्या. तुम्हाला 10 मिनिटं दिली आहेत, तुम्हाला भेळ खायची आहे, वडापाव खायचा आहे आणि इथून एबीसी चौकात जायचंय. नाउ मॅनेज युअर सेल्फ. तुम्ही काय करणार? भेळ पण खायची आहे, दोन्हीला 10 मिनिटं लागणार आहेत आणि त्या 10 मिनिटात तुम्हाला एबीसीत पण जायचंय. भेळ इथे बसून खाणार 5 मिनिटात आणि 5 मिनिटात चालत चालत वडापाव खाणार. म्हणजे हा जो पार्ट आहे तो वडापाव सारखा आहे, जो की शेवटच्या घाईघाईमध्ये सोडवता येतो, परंतु हा पार्ट जो आहे तो भेळ सारखा आहे, जो बसून निवांतपणे सोडवावा लागतो. नाहीतर ह्या प्रश्नांची उत्तरं सगळे निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, मग पुढची आन्सर की चेक करणं सोडून देतात आणि म्हणतात मग नाही मी चेकच नाही केली आन्सर की. ओके, म्हणून हा जो पोर्शन असतो, आपली मनस्थिती खूप शांत असणे गरजेचं असतं, कारण बरेच उतार्यांमध्ये अनालिसिस करावं लागतं, शीर्षक द्यावं लागतं. अशा वेळेला हा पार्ट सुरुवातीला हातात घेतला पाहिजे आणि मोस्ट प्रोडक्टिव्ह पार्ट आहे, कारण एकदा हे चांगलं झालं की पुढचं एखादं नाही आलं तरी काही फरक पडत नसतो. म्हणून मग उतारे झाल्यानंतर साधारण 1 तास किंवा 70 मिनिट, 1 तास 10 मिनिट एवढा वेळ तुम्ही याला द्यायला पाहिजे. पहिला 1 तास, 1 तासाच्या वर याला शक्यतो द्यायचा नाही. 1 तास 10 मिनिटाच्या वर, 70 मिनिटाच्या वर जाता कामा नये. जर 70 मिनिटाच्या वर तुम्ही जाता, याचा अर्थ समजायचं की पुढचे प्रश्न आपले काहीतरी सुटणार आहेत. तिकडे न जाता 70 मिनिटात हे झालं, मी तर म्हणेल 60च मिनिटात व्हायला पाहिजे, एवढी तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि होऊ शकतं. हे झालं 70 मिनिटामध्ये, पुढच्या 10 मिनिटामध्ये एवढं व्हायला पाहिजे. 80 मिनिट झाले, उरलेल्या 40 मिनिटामध्ये हे 25 मार्क व्हायला पाहिजे. 70 मिनिटामध्ये समजा तुमचे 8 किंवा 10 पॅसेज असतात ऑन अन ॲव्हरेज, ते 10 पॅसेज नाही झाले, सोडून द्यायचे न झालेले पॅसेज, पुढे पळायचं. कारण काय सांगता, तो समोरचा सुटलेला पॅसेज अवघड असेल आणि इकडचं सोपं असेल, त्या अवघडामध्येच 10 मिनिटं घातले आणि इकडचं सोपं नंतर बाहेर आल्यावर पाहिलं, एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यावर, अरे यार हे तर होतच की. ओके, असं व्हायला नको. त्यामुळे मी म्हणलं काय, 80 प्रश्न वाचून त्याच्यावरती विचार करून झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला वेळेचं त्या ठिकाणी मॅनेजमेंट करावं लागणार आहे प्रत्यक्ष पेपरच्या वेळेस. मग इथून पुढे काय करणार तुम्ही 25 दिवसामध्ये? मी म्हणाल येणाऱ्या 25 दिवसांमध्ये कमीत कमी 10 क्वेश्चन पेपर सीसॅटचे तुम्ही सॉल्व्ह करायला हवेत, जास्तीत जास्त 15. तुम्ही जर रोज एक सोडवलात तरी पण चांगलं, उत्तम, इट इज बेस्ट. कारण सीसॅट इज अ गेम चेंजर. तुम्ही सहज विचार करा, मागच्या एका वर्षामध्ये सीसॅटला किती वेळ दिला आणि जीएसला किती वेळ दिला.
तर तुमच्या लगेच लक्षात येईल की जीएस एकदम त्याचं पार्ट जड होतं. जीएसला मी खूप वेळ दिलाय. सकाळी 8 वाजल्यापासून पेपर वाचण्यापासून जे सुरुवात होती जीएसची, ते घोकंपट्टी करण्यापर्यंत, घरी रूमवर जाण्यापर्यंत, कुठे दिसली की एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गेन करण्याबाबत सगळीकडे जीएसचा अभ्यास होतो. सीसॅटचा अभ्यास फक्त पेपर समोर आल्यावरच होतो, क्वेश्चन पेपर. म्हणून सीसॅटच्या वेळेला डेडिकेशन द्यावं. रोज 1-2 तास आजपासून तुम्ही सीसॅटला द्यायला हवेत. सीसॅट ज्यांचं पक्क असेल त्यांना प्रिलिम क्लिअर करायला काही अवघड जात नाही. त्यामुळे सीसॅट जर पक्क नसेल तर प्रिलिमसाठी मग एकतर मेहनत घ्यावी लागेल, नाहीतर मग सीसॅट क्वालिफाईंग होण्याची वाट पाहावी लागेल. म्हणून मी तर म्हणेल की सीसॅट खूप चांगला चान्स आहे. तो आपल्याला एक दिलेलं काय म्हणू आपण, सहज सोप्या रीतीनं असं एखाद्या झाडाचं नाही का खाली खूप कमी हाईटवरती लटकणारं एखादं फळ असतं, चालता चालता तोडता येतं, तसं सीसॅट आहे. त्यामुळे सीसॅटवरती व्यवस्थित लक्ष केंद्रित करा आणि हे सोडवण्यावर फोकस करा. रोज 1 प्रश्नपत्रिका किंवा 2 दिवसामध्ये 1 प्रश्नपत्रिका सोडवा. ती प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर 2 तास तिचं अनालिसिस करा की ह्या प्रश्नाचं उत्तर का चुकलं, त्या प्रश्नाचं उत्तर का चुकलं. आणि प्रिफरन्स आयोगाच्या प्रश्नपत्रिकांना द्या. आयोगाच्या प्रश्नपत्रिकांना खास करून 17 आणि 18ची प्रश्नपत्रिका हे टोटली डिफरंट आहे. 17 आणि 18 त्याच्या अगोदरच्या वेगळ्या आहेत. मग 2013ची एक प्रश्नपत्रिका खूप चांगली सापडते आपल्याला. 14, 15, 16 सोडवाल तर तुम्ही डिमोटिवेट व्हाल. कारण कट ऑफ जर तुम्ही पाहिला तर 13ला कट ऑफ होता 170-72च्या आसपास. 14ला तो कट ऑफ येतो 140 पर्यंत. 15ला कट ऑफ येतो 125. पहा म्हणजे ते सीसॅट काय लेवलचं असेल. 125 कट ऑफ आहे म्हणजे या गेल्या वर्षीच्या 50% पेक्षाही कमी, अराउंड 50%. ओके, 125 कट ऑफ लागलेला. त्यानंतर 16ला कट ऑफ जातो मग 153, 17ला कट ऑफ जातो 190, 18ला जातो 247 आणि 19ला आता माहिती नाही कुठपर्यंत जाईल. परंतु जर ट्रेंड पाहिला तर वाढण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून सीसॅट हे गेम चेंजर आहे. सीसॅटमध्ये कमीत कमी 150 मार्क पडायला पाहिजे. त्यासाठी सीसॅटची प्रॅक्टिस करा. मग येऊया जीएस कडे. काय करू, काही जणांचं जीएस वर एवढं प्रेम जडलेलं असतं की त्यांना सीसॅटची स्तुती केलेली आवडत नाही. जीएस मध्ये जीएस हा एक असा भाग असतो की जिथं तुमची आवड निवड डिपेंड करते. काही जणांना इतिहास आवडतो, ते इतिहासात एवढे रममान होतात की त्यांची प्रिलिम 15 मार्कांच्या क्वेश्चन व्यवतीच त्यांचं डिबेट फिरत राहतं. परंतु आपण विसरतो की इतिहासावर 15 प्रश्न येतात. ऍव्हरेज बरं ठरलेलं नसतं असं. आतापर्यंत असे आलेले आहेत. इतिहासावर प्रश्न 15 आले, राज्यशास्त्रावरती 15 आले, त्यानंतर इकॉनॉमिक्स वरती 15 नाही येत, पण इकॉनॉमिक्स वरती 7 ते 8. कारण इकॉनॉमिक्सचा बराच पोर्शन करंट अफेअर्सला जोडून टाकतात ते. मॉनिटरी पॉलिसी कमिटी, कोणी म्हणेल अर्थशास्त्राचा प्रश्न आहे, हा कोर अर्थशास्त्राचा. दुसरा म्हणेल नाही, हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. ओके, म्हणजे इकॉनॉमिक्स करंट अफेअर्सशी रिलेटेड होतं, परंतु हिस्ट्री नाही होत. ओके, मग जीएस मध्ये सगळ्यात प्रोडक्टिव्ह, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता असेल तर सायन्स. 18 ते 22 एवढे प्रश्न येतात सायन्सवरती. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, खास करून बायोलॉजी, बॉटनी, झुलॉजी. बायोलॉजीचे 11वी 12वीचे पुस्तक जर असतील स्टेट बोर्डचे तर एकदम वाचून ठेवा. त्याच्यामधून खूप काही प्रश्न बरेच वेळा सरळ सरळ आलेले आहेत. आता ह्या 18-22 प्रश्नांमध्ये मागच्या 2 वर्षापासून न्यूमरिकल्स यायला लागले आहेत. 2017ला 6 न्यूमरिकल्स आले, 2018ला 5 न्यूमरिकल्स आले. त्या 5 पैकी 2 न्यूमरिकल्स असे असतात जे सर्वांना येतात. रेजिस्टन्स, नाही तर मग आता परीक्षार्थी म्हणल्यावर तो कसंही डोकं लावतो. ऑप्शन टाकून पाय, इकडून कॅल्क्युलेट कर, ह्याचा गुणाकार कर, ह्याचा भागाकार कर, शेवटी हा आकडा आला पाहिजे. असं लॉजिक लावतात आणि कुठून तरी उत्तर आणतात. म्हणजे हे त्या वेळेवर डिपेंड असतं, प्रेझेन्स ऑफ माइंडवर डिपेंड असतं. मग पण तयारी कशी करायची तर स्टेट बोर्डमध्ये इयत्ता 7वी, 8वी, 9वी, 10वी ह्या 4 वर्गांमध्ये जे विज्ञानाच्या धड्यांवरती जे प्रश्न आलेली आहेत ते प्रश्न स्टेट बोर्डमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स असतात, ती आपण सोडवायची विज्ञानाचा अभ्यास करताना. खास करून फिजिक्सवरती प्रश्न जास्त येतात, प्रकाश, ध्वनी, विद्युतधारा या प्रकरणांवरती. त्यामुळे स्टेट बोर्डमधली प्रश्नांची उत्तरं सोडवायची. ती जर व्यवस्थित फॉर्म्युले लक्षात राहिले तर आपण त्या ठिकाणी मग लॉजिक लावू शकतो. बाकीचे ज्या वेळेस कॉम्बिनेशन, परम्युटेशन करत असतात
तोपर्यंत आपलं आन्सर सुद्धा आलेलं असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्स टेकमध्ये जर 6 प्रश्न असतील, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं त्याचा अर्थ तुम्ही 500 कॅन्डिडेटला मागे टाकलात. कारण बरेच जणांना हा पोर्शन करत नाहीत न्यूमेरिकल्सचा, कारण तो अवघड जातो किंवा वेगळा वाटतो म्हणून. त्यामुळं इट इज मोस्ट प्रोडक्टिव्ह. जे सगळ्यांना येतं ते आपल्याला यायलाच पाहिजे, उलट जे ज्यांना त्यांना येत नाही ते सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. मग आपण त्या कट ऑफच्या वर जायला सुरुवात करतो. आणि मग आता दुसरा प्रोडक्टिव्ह विषय, राज्यघटना. ह्याला काय म्हणू आपण, कॉन्स्टिट्यूशन. ह्याच्यावरती ऑन एन ॲव्हरेज 15 क्वेश्चन. परंतु या घटकाचं वैशिष्ट्य असं आहे की या 15 मधले ऑन एन ॲव्हरेज 12 प्रश्न सर्वांचे बरोबर येतात, सर्वांचे. कारण तो विषय सोपा असतो आणि सर्वांच्या इंटरेस्टचा असतो. कारण त्यामध्ये राजकारण सापडतं ना, जिथे राजकारण आलं तिथे सर्वांना इंटरेस्ट असतो. राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण मतदान करतं याच्यावर डिबेट पेपर झाल्यावर पहा तुम्ही कसे चालतात. गेल्या वर्षी प्रश्न होता हा की राष्ट्रपतींना उपराष्ट्रपतींना मतदान करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे, तर बाहेर आल्यावर बाकीचे सगळे प्रश्न विसरून जातात, ह्याच्यावर डिबेट करणार. नाही उपराष्ट्रपतींना हा करतोच, दुसरा म्हणतो नाही तो करतच नाही, असं चालतं. म्हणून हा विषय सोपा आहे, स्कोरिंग आहे, म्हणून सर्वच जण करतात. आपला हा सुटता कामा नये. जे सगळ्यांना येतं ते तर आपल्याला आलंच पाहिजे, उलट जे सगळ्यांना येत नाही ते सुद्धा आपल्याला आलं तर आपण कट ऑफच्या वर जाऊ. म्हणून राज्यघटनेमध्ये फोकस करायचा, खास करून फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, हे जे प्रकरणं आहेत याच्यावरती 2 ते 3 प्रश्न दरवर्षी आलेले आहेत. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, कॅग, अटर्नी जनरल, UPSC, MPSC ह्यांसारखी प्रकरण. सांगा ना, इलेक्शन कमिशन हे प्रकरण सुद्धा. असे काही टॉपिक्स आहेत जे आयोगाचे लाडके आहेत, त्यांच्यावरती दरवर्षी प्रश्न येतात. त्यामुळं हे टॉपिक आपण व्यवस्थित करायचं. राष्ट्रपती आणि पार्लमेंट हे 2 प्रकरणं तोंडपाठ झाले पाहिजेत. राष्ट्रपतींना कोणकोणते अधिकार असतात, कोणकोणते नसतात, राष्ट्रपतींमध्ये आणि गव्हर्नरच्या अधिकारांमध्ये फरक काय, तोंडपाठ झालं पाहिजे आपल्याला. कसंही फिरवून विचारलं तरी त्याचं उत्तर आलं पाहिजे, असा हा विषय, पॉलिटी. त्यामुळे सायन्सची एक खासियत आहे पहा, तुम्ही स्टेट बोर्डच्या बाहेर जाण्याची गरज नाहीये. स्टेट बोर्ड करंट अफेअर्सशी कनेक्टेड असाल तर तुम्हाला सायन्सचे आता हे 18 ते 22 प्रश्न आहेत, त्याचा अर्थ सगळेच सर्वांना येतात का, नाही. याचं ॲव्हरेज असतं 15 क्वेश्चनचं. 14 ते 15 क्वेश्चनची उत्तर आलेली असतात कॅन्डिडेट्सला. त्यामुळे त्या 14 ते प्रश्नांची उत्तर सुद्धा आली पाहिजेत. आणि सायन्सचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर उरलेल्या 3-4 प्रश्नांचं लॉजिक लावू शकतो आपण, की एक्झॅक्ट जरी माहिती नसलं तरी अर्थचा मॅग्नेटिक अँगल, मेरिडियन अँगल असे क्वेश्चन आलेले आहेत मागच्या वेळेस. तुम्ही जर मॅग्नेटिझम या चॅप्टरचा अभ्यास केला असेल, धारा विद्युतचा अभ्यास केला असेल, तर मग तुमच्या लक्षात येतं की हा अँगल इज इक्वल टू हा अँगल, आणि मग त्याचं उत्तर तुम्ही लावू शकता. कारण असे प्रश्न आलेले आहेत न्यूमेरिकल्स. म्हणजे सायन्स, कॉन्स्टिट्यूशन झालं. आणि तिसरा प्रोडक्टिव्ह, जिओग्राफी प्लस एन्व्हायरमेंट. याला वेगळं नाही करायचं, ह्यांना नेहमी सोबत ठेवायचं असतं. एन्व्हायरमेंटवर ऑन एन ॲव्हरेज 4 ते 5 प्रश्न येतात, जिओग्राफीवरती 12 ते 14 प्रश्न येतात. दोन्हीवर मिळून एकूण साधारणतः 18 ते 20 प्रश्न असतात. त्यामुळे हा पार्ट सुद्धा सोपा आहे, याची उत्तर सुद्धा यायला हवीत. जिओग्राफीमध्ये कन्सेप्च्युअल जे क्वेश्चन असतात, अल निनो सारखा, वारं, सॅलिनिटी, हवामान, समुद्र यांच्याशी संबंधित प्रश्न हे सर्वांना येतात. येत काय नाही, मॅपवरचे क्वेश्चन, जसं डंकन पॅसेज, 10 डिग्री चॅनल, टिटिकाका लेक. एका वर्षी विचारलं होतं टिटिकाका लेक कोण्या 2 देशांच्या बॉर्डरवरती आहे, असे प्रश्न. म्हणून जिओग्राफीचा अभ्यास करताना मॅप सुद्धा समोर ठेवायचे. आणि जे आपण वाचतोय ते अगोदर वर्ल्ड मॅपमध्ये पाहायचं प्रत्यक्षात कुठे बाबा. सांगितले या ठिकाणी प्रेरीज उत्तर अमेरिकेत आहे, पाठ नाही करायचं, प्रत्यक्षात पाहायचं उत्तर अमेरिकेच्या नकाशामध्ये की प्रेरीज कुठे, वेल्ड्स कुठे, बोरा वारे कुठून कोण्या दिशेने वाहतात, परत चिनूक वारे कुठून कोण्या दिशेने वाहतात, रॉकीज कुठे, अंडीज कुठे, हे सगळे मॅपमध्ये पाहायचे असतात. त्यामुळे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटमध्ये 5 जे प्रश्न असतात त्या 5 पैकी 2 ते 3 प्रश्न हे ऍक्ट्स, कायदे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन लॉ, वॉटर पोल्युशन ऍक्ट, क्योटो प्रोटोकॉल अशा गोष्टींवरती असतात. आणि 3 ते 4 प्रश्न हे कोर एन्व्हायरमेंट सायन्स, इकोसिस्टीम, इकॉलॉजी,
बायोस्फिअर रिझर्व्ह, इकोटोन, इकॉलॉजिकल निश अशा गोष्टींवरती असतात. त्यामुळे हे 3 विषय ज्याचे पक्के झाले ना त्याचा जीएस मध्ये चांगला स्कोर येतो. हे 3 ज्याचे गणले त्याचं मग सीसॅट वरती तरलं तर तरणार, नाही तर मग पुढच्या वर्षीसाठी तयारी परत सुरू करावी लागते. आणि ह्या 3 नंतर विषय असतो तो म्हणजे चालू घडामोडी. ह्याच्यावरती ऑन अन ॲव्हरेज 15 क्वेश्चन असतात. पहा 15 क्वेश्चन पैकी 15 येऊ शकतात याची उत्तरं, 15 पैकी 15 या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. चालू घडामोडी कधीपासून करायच्या तर मागच्या 1 वर्षाच्या तर व्यवस्थित व्हायलाच हव्यात. काही प्रश्न असे असतात की मागच्या 2-3 वर्षाच्या घडामोडीवरती त्याच्यावरती प्रश्न पडू शकतात. परंतु मग तसे प्रश्न सगळ्यांनाच येतील असं नसतं. आपल्याला आली तर चांगले, परंतु आता सगळ्यांना काय येणार? खेलो इंडिया ही कॉम्पिटिशन कुठे घडली? सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे, पुणे. हे जर आपलं चुकलं तर मग गेलं, कारण बाकीचे समोर गेले ना आपण मागे आलो. मग खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक किती मिळाली हे सगळ्यांना नाही येत. ओके, हे जर आपल्याला आलं तर मग आपल्याला लीड भेटते. अशा स्पेसिफिक गोष्टी करून ठेवायच्या चालू घडामोडींच्या. खास करून पुरस्कार, निधन झालेल्या व्यक्ती, पुस्तकं, मागच्या 1-2 वर्षांमध्ये पुस्तकं कोणती गाजली, कुणी लिहिली, नामवंत व्यक्तींनी लिहिली का, पुरस्कार कोणते कोणाला भेटले, नोबेल पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, कोणते नॅशनल अवॉर्ड्स असतील, फिल्म फेअर अवॉर्ड्स असतील, अशा सगळ्या गोष्टी, खेळ, चित्रपट, इतर गोष्टी, सांस्कृतिक गोष्टी यांच्याशी संबंधित घडामोडी. आणि अजून एक गोष्ट फॅक्टर असतो जो चालू घडामोडीला कनेक्ट होतो, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्था. गेल्या 2-3 वर्षात इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ह्यांच्यावरती फार प्रश्न आलेले. मुख्य परीक्षेच्या पेपर 3 मध्ये इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा छोटासा एक पोर्शन आहे, त्याच्यामध्ये 16 आंतरराष्ट्रीय संस्था दिलेल्या आहेत. त्या 16 आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास करून ठेवा. मुख्य परीक्षेच्या 3rd पेपरला GS3 ला एक शेवटचा पोर्शन आहे, त्यामध्ये सगळे आहेत. युनेस्को, युनायटेड स्टेट्स, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, त्यानंतर युनिसेफ, युरोपियन युनियन, ब्रिक्स, परत सार्क सुद्धा खूप फेवरेट आहे. अशा सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि यानंतर मग तुम्ही वळायला हवं ते म्हणजे 5वा घटक इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. होतं कसं, मुलं घेतात इकॉनॉमिक्सचं एखादं पुस्तक, त्यात छान छान चित्र काढलेली असतात आणि तेच पुस्तक 1-2 महिने त्याचं पारायण चालतं आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात 8 किंवा 9. इकडे लक्ष द्या. इकॉनॉमिक्स मध्ये जे 8 किंवा 9 प्रश्न असतात त्याचं कोरिलेशन कशाशी लावता येतं, तर कोर इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक कन्सेप्ट म्हणजे भांडवलशाही, आर्थिक रचना, पतचलन निर्मिती, ह्या सगळ्या गोष्टींवरती 2-3 प्रश्न असतात की पैशाचा पुरवठा कसा व्हावा, चलनवाढीशी संबंधित प्रश्न, बँकेचे जे दर असतात, व्याज दर वेगवेगळे, त्यांच्यावरती CRR, SLR यांच्यावरतीचे प्रश्न, असे प्रश्न याच्यावरती असतात 3 ते 4. उरलेले 3 ते 4 प्रश्न हे चालू घडामोडींशी कनेक्ट केलेले असतात. मॉनिटरी पॉलिसी, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, नवीन बँकांची निर्मिती, RBIचं धोरण, सरकारची एखादी स्कीम, ही सुद्धा इकॉनॉमिक्स मध्ये टाकतात. आयुष्यमान भारतवर आला, इकॉनॉमिक्सशी कनेक्ट होतो किंवा चालू घडामोडीशी कनेक्ट होतो. म्हणजे हा ओपन सब्जेक्ट आहे. पण ह्याचे काही फेवरेट एरियाज आहेत. जसं एक आहे 5 इयर प्लॅन, पंचवार्षिक योजना. दुसरा आहे पॉप्युलेशन पॉलिसीज, खास करून 1976, 1955, 2000 या सगळ्या लोकसंख्येचे धोरणं. सध्याची लोकसंख्येची रचना, महाराष्ट्राची लोकसंख्या किती, त्यात स्त्रिया किती, पुरुष किती, अर्बन किती, रुरल किती, त्यानंतर त्यांचं डेन्सिटी कुठे किती आहे, लोकसंख्येचा रोजगार. मग ह्यामध्ये काय ऍड होतं पुढं, रोजगार, बेरोजगारी हटवण्यासाठीच्या योजना, हे सगळे घटक यामध्ये ऍड होतात. 5 इयर प्लॅन, पॉप्युलेशन, इन्फ्लेशन, चलनवाढ. इन्फ्लेशनवरती सुद्धा दरवर्षी आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात की चलनवाढ झालेली आहे तर मग लोकांना पगार वाढवून द्यायला पाहिजे का लोकांचा पगार कमी करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्यावर टॅक्स जास्त लावायला पाहिजे. असे काही उपाय योजना, असे वेगवेगळे क्वेश्चन
इन्फ्लेशनवरती आलेले असतात. आणि चौथा म्हणजे कोर इकॉनॉमिक्स. कोर इकॉनॉमिक्समध्ये मग भांडवलशाही रचना, मध्यवर्ती संस्था, RBI ह्यांच्यावरती काही प्रश्न विचार, बजेट सारखे एखादे प्रश्न, की डेफिसिट म्हणजे काय, प्रायमरी डेफिसिट, अशी तुटीचा अर्थ भरणा म्हणजे कसा, पैशाची निर्मिती कशी होते, अशा ह्या गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये येतात. आणि त्यानंतर डिबेटचा विषय म्हणजे हिस्ट्री. असं म्हणतात की जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत. ओके. आणि जे इतिहास वाचत बसतात ते प्रिलिम क्लिअर होतील का नाही याची गॅरंटी नाही. त्यामुळे असं आता इतिहासाबद्दल तिरस्कार आहे का, तर नाहीये माझा इतिहासाबद्दल तिरस्कार, परंतु इतिहासातून प्रोडक्टिव्हिटी तेवढी नाहीये. तुम्ही जर विचार केला तर इतिहासाचा केवढा मोठा पोर्शन आहे सिलेबस, तुलना करा बरं तुम्ही. प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, त्यानंतर परत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा इतिहास आहे. 1992 पर्यंतचा आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत. म्हणजे एवढा पोर्शन वाचायचा म्हणजे सगळ्या भारताचा इतिहास वाचायचा, मुघलांचा इतिहास वाचायचा, अफगाण, त्यानंतर मध्ययुगीन काळातल्या वाचायचा इतिहास, सांस्कृतिक वाचायच्या, समाज सुधारक वाचायचे, 1857चा उठाव वाचायचा, ब्रिटिशांच्या भारतीयांच्या लढाया वाचायच्या, गांधीयन मुवमेंट वाचायचा, मवाळ कालखंड, जहाल कालखंड. याच्यावर प्रश्न किती आले, तर 15 प्रश्न आले. आणि इकडच्या 10 पॅसेजची प्रॅक्टिस केली तर किती भेटले, 25 प्रश्न आले, खपकन 62.5 मार्क भेटले. तुलना पहा, तुम्ही तुलना करा आणि त्यानुसार प्रायोरिटीज ठरवा. तुलनात्मक दृष्ट्या प्रायोरिटीचा विचार केला तर हिस्ट्रीला एन्शियंट ह्याच्यावरती 6 ते 8 प्रश्न असतात. आता थोडे जास्त यायला लागलेत, अगोदर कमी यायचे. त्यानंतर मिडिवल म्हणजे 8वं शतक ते 16व्या शतकापर्यंतचं. मिडिवल ती 2 ते 3 प्रश्न येतात. आणि मॉडर्न, आता हे मॉडर्न हिस्ट्रीमध्ये बरेच शोध पेपरमध्येच लागलेले असतात, आपण ते कोणाच पुस्तकामध्ये वाचलेलं नसतं. ओके. त्यामुळे मॉडर्नमध्ये परत 6 ते 7 प्रश्न असे डिवायडेशन केलेलं असतं या प्रश्नांचं. आणि याची एक खासियत आहे, ह्याच्यातले कमीत कमी 2 प्रश्न हे समाज सुधारकांवर असतात. परंतु कसं आहे, ही हिस्ट्री आणि ही हिस्ट्री लिंक असते. त्यामुळे कधी कधी ह्याचं वाचन झाल्यावर ह्याचं उत्तर येऊ शकतं, ह्याचं वाचन झाल्यावर ह्याचंही उत्तर येऊ शकतं. त्यामुळे वेगळं काही वाचावं लागत नाही. मिडिवलचा जो पोर्शन आहे तो आहे खूप मोठा, प्रश्न 2 ते 3 येणार आहेत. मग वेळ एवढा गुंतवायचा का त्यामध्ये? तर वर्षाची जर सुरुवात असेल, मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या कालावधीसाठीची वेगवेगळी असू शकते. वर्षाच्या सुरुवातीला मी म्हणेल की वेळ गुंतवा, वाचा मिडिवल इंडिया. परंतु आता 25 दिवस राहिले तर मी म्हणेल की हा पार्ट तुम्ही स्किप केला तरी चालेल. कारण आता 25 दिवस जर मिडिवल इंडिया वाचायचं ठरवलं तर 15 दिवस त्यालाच जातील. म्हणून एन्शियंट वरती फोकस करा, खास करून इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे हडप्पा मोहेंजोदडो, सिंधू संस्कृती, त्यानंतर गुप्तांचा कार्यकाळ, त्यानंतर मौर्य, त्यानंतर अगोदर मौर्य येतात मग गुप्त येतात. मौर्यांचा कार्यकाळ, वैदिक संस्कृती, वैदिक पिरियडच्या नंतरची संस्कृती, त्यानंतर भारतामधले दक्षिणेकडचे साम्राज्य चोल, चेर, पंड्या, त्यानंतर मग महाराष्ट्रातले राष्ट्रकूट, वाकाटक, सातवाहन कालखंड, त्यानंतर जैनिझम, बुद्धिझम, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग जायचं मिडिवलकडे, मुघल साम्राज्य. मुघल साम्राज्याचे फक्त सिक्वेन्स पाहायचा. पहिल्यांदा कोण आला, बाबर, बाबरच्या नंतर हुमायूं, काय जो कोणी असेल तो, हुमायूं, अकबर, ते सगळं आहे ना ते तसं ते त्याचा सिक्वेन्स, राजकीय सिक्वेन्स वाचायचा. आला एखादा प्रश्न तर बोनस, नाही आला तर नुकसान थोडी, आपण वेळच दिलेला नाही त्याला. आणि मग मॉडर्न चांगला करायचा महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. मॉडर्न खास करून 1857 त्यानंतरचा उठाव, महाराष्ट्रातले कार्यकर्ते, महाराष्ट्रातले नेते, त्यांच्या चळवळी, मग गांधीजींचा कार्यकाळ, असं केल्यावर मग मॉडर्न होतो. समाज सुधारकांमध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, ह्या तिघांवरती दरवर्षी प्रश्न असतात. त्यामुळे तो पोर्शन सुद्धा व्यवस्थित वाचन करून घ्यायचा. त्यानंतर समाज सुधारकांमध्ये काही मवाळ राजकीय नेते जसे गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, सावरकर, ह्यांच्यावरती सुद्धा प्रश्न अल्टरनेटिव्हली आलेले आहेत. त्यामुळे हे सुद्धा प्रमुख नेते, त्यांचं सुद्धा कार्यकाळ व्यवस्थित करायचं. इंडियन नॅशनल काँग्रेस,
त्यांचे सगळे अधिवेशन, त्याचे अध्यक्ष, त्यातल्या महिला अध्यक्ष, त्यातले ब्रिटिश अध्यक्ष, त्यांची वर्ष, हे टेबल करायचं आणि पाठ करायचं. जर व्यवस्थित इतिहासाचा अभ्यास केला तर पाठ करायची गरज पडणार नाही. जर व्यवस्थित अभ्यास नाही केला, आता 25 दिवस उरलेत तर काय करू, तर मी म्हणेन मग त्यावेळेस पाठ करण्याशिवाय उपाय नाही. बरोबर आहे. नाही तर अगोदरपासूनच मग पाठ करत बसायचं नसतं. कारण त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी जे अभ्यास केला नाही अशा गोष्टीचं उत्तर केव्हा येतं, ज्यावेळेस ज्ञान असतं. त्यासाठी वेळ द्यावा लागतो अगोदर. ओके. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर प्रिलिममध्ये चांगला मार्क्स किंवा चांगला स्कोर येऊ शकतो. GS मध्ये 100 प्रश्न असतात. परत 100 पैकी 100 सोडवणं अपेक्षित सुद्धा नसतं. त्यामुळे पेपर कसा आहे याच्यावरती आपला अटेम्प्ट किती असावा हे ठरतं. परंतु मागच्या 2 वर्षाचा ट्रेंड पाहता मी म्हणेल की 80च्या आसपास आपला अटेम्प्ट असायला हवा. 80च्या खाली येऊ नये. कारण कट ऑफच्या दृष्टीनं आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल. पेपर सोपा आहे की नाही हे आपल्याला कळतं. पेपर सोडवतानाच कळतं की आपला अभ्यास किती झालेला आहे आणि आपल्याला उत्तर किती येत आहेत. आपला जेवढा अभ्यास असतो ॲव्हरेज तेवढा बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास असतो. त्यामुळे शक्यतो 80-85च्या आसपास आपला अटेम्प्ट असायला हवा. होतं कसं, त्याच्या वर जर अटेम्प्ट गेला तर ते खूप रिस्क असते. कारण केलेल्या मेहनतीवरती कधी पाणी पण फिरू शकतं किंवा केलेल्या मेहनतीला ते उद्धारू पण शकतं. म्हणून त्याच्यावरची रिस्क ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. अगोदर जे हमखास येतात त्याच प्रश्नांची उत्तर अगोदर लिहायची. असे प्रश्न जर 50च्या वर गेले असतील पहिल्या राऊंडमध्ये तर मग दुसऱ्या राऊंडच्या वेळेस थोडी रिस्क घ्यायला हरकत नाही. 2 मध्ये कन्फ्युजन आहे असे एकूण जर 70च्या आसपास गेले तर 10 प्रश्नासाठी रिस्क घ्या. मी म्हणेन 10 प्रश्नांची उत्तरं अंदाज लावायचे लावा, पण 10च्या वर त्यांची संख्या जाता कामा नये. आणि असं पण केव्हा करायचं, ज्यावेळेस 50 प्रश्न हमखास आलेले असतात. नाही तर आलेलेच हमखास आहेत 40 किंवा 30, मग या 10 प्रश्नांची रिस्क सुद्धा घेऊ नका. कारण ते 40 आले ते सुद्धा वापस जातील. त्यामुळं असं कॅल्क्युलेशन करा. CSAT वरती खास फोकस राहू द्या. जोपर्यंत उपलब्ध आहे तोपर्यंत ह्या संधीचा फायदा घ्या. भविष्यात माहिती नाही मिळेल की नाही ते. त्यामुळे CSAT GS असं केल्यावर प्रिलिम व्यवस्थित होऊ शकतं. अजून काही तुम्हाला प्रश्न आहेत इकडे? नाही. काही क्वेरीज आहेत? काहीच नाही. गुड. हां, कशाचा? प्रिलिमचा? माझा 290 होता या वर्षीचा. ठीक आहे. त्यामुळे हां ठीक आहे, नाही देत बस का. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा आणि 25 दिवस थोडं डिस्टर्ब होऊ नका आणि दुसऱ्यांना करू नका. ठीक आहे. स्वतःच्या अभ्यासावरती फोकस करा. जर क्लिअर झालात तर इतरांना मदत करा. नाही क्लिअर झालात तर इतरांची मदत घ्या. ठीक आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. थांबू आपण.